एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यामध्ये डावलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सध्या आरोग्य सेवाचा जो शुभारंभ आहे तो कार्यक्रम सध्या आतमध्ये सुरू आहे। मात्र एका ठिकाणी आपण पाहतो की शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। आमच्या नेत्यांचं नाव तुम्ही का डावलं या प्रश्नांना घेऊन आता शिवसैनिक आक्रमक झाले। आपल्यासोबत शिवसेना नेते विजय माने जी खरं तर आपण काळी फीत घालत या ठिकाणी बॅनरबाजी करत आहात, नेमकं काय प्रकार आहे? आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये एकनाथ शिंदे मोदी साहेब असतील, शहासाहेब असतील, फडणवीस यांच्यावर काम करतात। पण हा नवी मुंबईत जो काही आयत्या बिळावर नागोबा ही सर्व मंडळी करत असतात। आज एकनाथ शिंदे साहेब हे पालकमंत्री आहेत आणि तुम्ही बघितलं असेल आज जो उद्घाटनाचा जो निधी आहे, आज नाईक साहेब जरी इकडले पालकमंत्री नाही, आमदार नाही, त्यांचा मतदारसंघ ऐरोलीला आहे। या ठिकाणी आमदार म्हणून म्हणतात आहे मात्र आहेत, पण तुम्ही आयत्या बिळावर नागोबा म्हणून या ठिकाणी येता। त्यामुळे आज शिवसैनिकांनी आम्ही फक्त आज निषेध केलेला, काळे झेंडे दाखवले। येणाऱ्या काळामध्ये आता मी 1 वाजता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष नेते असतील सर्व नगरसेवक जाणार आहोत आणि सांगण्याचं हेच आहे की आज देशामध्ये तुम्ही बघितलं असेल काय परिस्थिती आहे। आज एकनाथ शिंदे एवढं मोठं नेतृत्व आहे आणि पालकमंत्री डावलण्याचं काम गेली दुसरी वेळा झाले, तिसरी वेळा झालं तर आम्ही महानगरपालिकेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही। काय जाणून बुजून केलं जातं का? काय वाटतं? जाणून पण मी तेच सांगतोय की हे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार नरेश म्हस्के साहेब असतील, यांनी हा निधी आणला। ह्यांचा दूरदूरचा संबंध नाही, हे आयत्या बिळावर नागोबा म्हणून आले। तुमच्याकडे मी आता एक खासदारांचं लेटर देतो, 1 वर्षापूर्वीच हा निधी आणलेला आहे। पण ह्यांना काय, हे पालकमंत्री कुठले आहेत? पालघरचे आहेत आणि मी आमदार म्हणून तुम्ही ऐरोलीला उद्घाटन, इथं आमदार म्हणून म्हणतात आहे मात्र आहेत। तर आमची त्यांना प्रशासनाला विनंती, येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे साहेब आणि मोठं कर्तृत्व नेतृत्व आहे, आज उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, आज फडणवीस साहेबाबरोबर काम करतात, शहासाहेबाबरोबर बसतात। ह्यांना आज जर एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केले नसते, आज जे लाल दिव्याच्या गाडीमध्ये मंडळी फिरतात त्यांना फिरता आलं असतं का? त्यामुळे हे सर्व श्रेय एकनाथ शिंदेचा फोटो लावून त्यांनी फिरलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जर बंड केलं नसतं तर आज हे मंत्री पालकमंत्री जे काय भोगतात त्यांना भेटलं असतं का? म्हणून आम्ही शिवसेना निषेध करत आहोत। आपण पाहतोय की सध्या शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि ते निषेध व्यक्त करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी रवी कराड, TV9 मराठी, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।